11th फर्स्ट आणि 11th सेकंड. तर त्यात 11th फर्स्टचा जो सिलेबस आहे त्यातलं पहिला जो टॉपिक आहे तो आहे ट्रिग्नॉमेट्री सेकंड. दुसरा टॉपिक आहे स्ट्रेट लाईन. थर्ड आहे सर्कल. फोर्थ आहे कॉनिक सेक्शन. फिफ्थ आहे प्रोबेबिलिटी. हे टॉपिक नवीन ऍड झालं. ह्याच्याऐवजी पहिलं हा टॉपिक होता मेजर्स ऑफ डिस्पर्शन. ते काढून टाकून हे ऍड केलं. हा एक चेंज आहे, बदल. तर ते राहिलं असतं तर परवडलं असतं. त्याचे 4 पट मोठे आहेत. कॉनिक सेक्शन मध्ये परत अजून 3 चॅप्टर आहेत. पॅराबोला, इलिप्स, हायपरबोला. त्याच्यात 3 सेक्शन म्हणजे 3 चॅप्टर असल्यासारखेच आहेत. त्याच्यामध्ये त्याच्यात काय 2-3 मेथड होत्या. असं आपण 2-3 रेग्युलर मध्ये सुद्धा 2-3 दिवसात संपवत होते. क्रॅश मध्ये एका दिवसात संपला असं, आता त्याला वेळ लागेल. तर हे हा एक चेंज. पेपर सेकंड जे आहे त्यात कॉम्प्लेक्स नंबर, परम्युटेशन, कॉम्बिनेशन. सेकंड टॉपिक. थर्ड आहे फंक्शन्स, लिमिट, कंटिन्युटी. 5 चॅप्टर्स. आता हे 5+5 10 टॉपिक जे आहेत याच्यावरती प्रत्येकावर एकच क्वेश्चन आहे, म्हणजे 20 मार्क्स आहेत. पण हे डिसाइडिंग फॅक्टर आहे. म्हणजे सिलेबस 20% आहे टोटल मार्काप्रमाणे. पण जर का आपण त्यातल्या कंटेंटचा विचार केला, म्हणजे 12th सिलेबस 80 मार्कला आहे आणि 11th 20 मार्कला आहे, म्हणजे 1/4 झाला. पण जर कंटेंटचा विचार केला, म्हणजे त्यातल्या प्रॉब्लेम्स किंवा कन्सेप्ट, तर ते जवळपास अर्ध्याला अर्धा आहे. त्यापेक्षा जास्त असेल, कमी नाही. म्हणजे फॉर एक्झाम्पल तुम्हाला एक एक्झाम्पल दिलं. समजा की पेपर 12th सिलेबसमध्ये समजा 2000 प्रॉब्लेम आहेत. 2000 क्वेश्चन आहेत. 12 एक एक्झाम्पल आहे. 2000 आहेत असं नाही, एक सांगतो. किती पण असू शकतात, जास्त पण आपण म्हणाल तेवढे, त्याला काही लिमिट नसते. तर 11 मध्ये त्याचे अर्धे 1000. हे तरी सरळ सरळ कॅल्क्युलेशन आहे. तसं तर ते जास्त पडते, पण एक आपण ॲव्हरेज जर विचार केला तर ते 50% जातं. 50% पर्यंत 11th सिलेबस आहे. मार्क आहेत 20%, पण कंटेंट जो आहे तो अर्धाच आहे 12th. तर तुम्ही फरक बघायला, तसं बघायला आता इथे 5 टॉपिक आहेत 11th फर्स्टमध्ये, आणि 12th फर्स्टमध्ये किती आहेत? 8. म्हणजे तसं बघायला गेलं तर 3 चॅप्टर जास्त आहेत याच्यापेक्षा. आणि इथं 11 मध्ये 5 टॉपिक आहेत, तिथं 8 आहेत. इथे तर 7 आहेत समजा. फर्स्टमध्ये तर 7 टॉपिक आहेत 12ला, आणि तिथं 8 आहेत. टॉपिकचा जर विचार केला, इथं 10 टॉपिक आणि तिथं 15 आहेत. म्हणजे तर तसं बघायला गेलं तर ते म्हणजे
इकडे 2000 प्रॉब्लेम असेल तर तिकडे 3500 असं एवढं कॅल्क्युलेशन आहे. आता तुम्ही एक लक्षात घ्या, याच्यात हा जो ट्रिग्नॉमेट्री सेकंड आहे, ह्याच्याशी कनेक्टेड एक चॅप्टर आहे, ट्रिग्नॉमेट्रिक फंक्शन, जो 12th मध्ये आहे. हे 11th आहे, तर 12th स्ट्रेट लाईनला कनेक्टेड चॅप्टर आहे, पेअर ऑफ स्ट्रेट लाईन. पेअर ऑफ स्ट्रेट लाईन जो आपला जो सिलेबस आहे 11th, त्याशी जोडून असणारा प्रोबॅबिलिटीला कनेक्टेड टॉपिक प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन आहे. तर बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन समजा आपण नाही घेतलं तरी पण समजा आहेच आहे, प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन आणि बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन याची लिंक असणारे चॅप्टर आहेत. इव्हन म्हणजे आता बोलणं कराय पाठीमाग दुसऱ्या लाईनमध्ये हे प्रोबॅबिलिटी सोबत रिलेटेड असणार चॅप्टर आहे, प्रोबॅबिलिटी डिस्ट्रीब्युशन, त्याच्यानंतर बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन, आणि पुन्हा थोड्याफार प्रमाणात याचं कनेक्शन याच्यासोबत पण आहे. परमिटेशन कॉम्बिनेशनचा पण बेस, परमिटेशन कॉम्बिनेशन जे आहे त्याच्यातले एक आयडिया ते पण त्याचा पण वापर इथे होतो. ते पण सेम असलं तर काय म्हणजे तुम्हाला सांगायचं, म्हणजे रिलेशन कसं आहे ते सांगतोय. त्याच्यानंतर मग आता हे बाकी जे टॉपिक राहतात समजा याच्यामध्ये, म्हणजे आता समजा आता हे 6 घेतला, 7 इथंच आपण बघू हे 2, इथं त्याला 1 2 याला 3 घेतो, हे 4, इथे जरा लक्ष थोडंसं म्हणजे प्लॅनिंग जर प्रॉपर केलं तर आपलं जास्त जास्त कव्हर करता येईल. ट्रिग्नॉमेट्रिक सेकंड सोबत ट्रिग्नॉमेट्रिक फर्स्ट हे 2 टॉपिक झाले, 1 2. थर्ड टॉपिक स्ट्रेट लाईन आणि पेअर ऑफ स्ट्रेट लाईन 3 4. 5 नंबरला सर्कल, 6 नंबरला कोनिक सेक्शन, 6 नंबरला, 7 नंबरला प्रायोरिटी, त्याच्यानंतर 8 नंबर 8 6 7 झालं, 8 आणि 9 प्रायोरिटी डिस्ट्रीब्युशन. टोटल इकडे 9 चॅप्टर झाले फर्स्टमध्ये. आता मग ह्याच्यात उरलंय कोण आणखीन, ह्याच्यात इथे 11th झाला, हे 12th झाला, प्लस हे 11th, पुन्हा हे 12th, परत हे 11th आहे, हे 11th आहे, हे 11th आहे, हे 12th मध्ये आहे, हे पण 12th मध्ये आहे. इकडे आता हे कॉम्प्लेक्स नंबर जो आहे तो 11th मधला चॅप्टर आहे. परम्युटेशन कॉम्बिनेशन 11th आहे, फंक्शन 11th आहे, लिमिट 11th आहे, कंटिन्युटी 11th आहे. ह्याच्यासोबत आता पुढं आपण टॉपिक ऍड करत जाऊ. आता आपण 2 टॉपिक कव्हर केले, त्याच्यानंतर आता काय होते, हे 9 नंबर झालं, 10 नंबरला वेक्टर आणि 3D, 11 लाईन प्लॅन,
12 नंबरला मॅट्रिक्स, 13 लॉजिक, 14ला LPP. हे झालं पेपर फर्स्ट चॅप्टर. हे सगळे 12थेच आहेत. चॅप्टर त्याच्यानंतर इकडं कंटिन्युटी नंतर डिफरन्शिएशन, application of derivative, integration, definite integration, नंतर application of integration, differential equation, PD आणि BD आपण इकडे घेतलं. F14 आणि 11, F14 आणि 11 टोटल 25 चॅप्टर्स आहेत. आता फक्त एक तुम्ही लक्षात घ्या या ठिकाणी, हा एक टॉपिक बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन, हा चॅप्टर 1. त्याच्यानंतर लॉजिक आणि LPP हे जे टॉपिक आहेत हे ओनली CET, फक्त CET ला आहेत. बायनॉमियल डिस्ट्रीब्युशन पण जे मध्ये नाही आहे, लॉजिक नाही आणि LPP नाही. बाकी सगळा सिलेबस जो आहे तो कॉमन आहे, JEE पण आहे, CET ला पण आहे. आणि दुसरं म्हणजे काय, समजा तुम्ही एवढं जरी केलं तरी तुम्ही पेपर चांगले सॉल्व्ह करू शकता JEEचं. जे आपल्याकडे आपण बघितलं, आता एक मुलगा मला भेटला होता, त्यांनी सांगितलं त्यांनी एक पण प्रॉब्लेम सॉल्व्ह केला नाही मॅथ्सचा. JEE मला अजिबात नाही, तरी पण त्याला 32% पडलेत. इतकं तुम्हाला कोण द्यायला, काहीच न करता ते एक ॲड येते टी व्हीवरती, ॲड येते बघा, एका प्रोडक्टची ॲड आहे ना, ते डेअरी मिल्क का 5 स्टार कुठलं आहे, कभी कुछ ना करके भी देखो, तर ते तसंच आहे ते, काहीच नाही, एक प्रॉब्लेम पण नाही सोडवलं तरी पण 32. एवढं सन्मान तुमचं कोण करायला? तर ते त्याच्यामुळे असं काही जरुरी नाही की चॅप्टर टू चॅप्टर प्रत्येक चॅप्टर केलंच पाहिजे. उलट जे कमी चॅप्टर करतात ते बेनिफिटमध्ये राहतात, जे सगळेच करतात त्यांचं काही होत नाही. ते JEEचं सांगाल ना, CETचं नाही बिलकुल. CET मध्ये तुम्ही एक चॅप्टर सोडला की तुमचे तेवढे मार्क गेले कड्यात, म्हणजे घेण देण नाही काय. हे JEEचं बोलायला. CET ला तुम्हाला प्रत्येक चॅप्टर करणं गरजेचं आहे, आणि प्रत्येक चॅप्टरला मार्क आहेत, कमीत कमी 2 मार्क आहेत त्यात, आणि कंपल्सरी क्वेश्चन आहे. JEE मध्ये हे बंधन नाही आहे, एखाद्या टॉपिकवर क्वेश्चन विचारतीलच याची काही गॅरंटी नाही. तसं बघायला गेलं तर चॅप्टर जवळपास 33 होतात, JEE मध्ये क्वेश्चन 25 आहेत. कुठल्याही साध्या टॉपिकवर क्वेश्चन विचारला जाणारच नाही.
त्याच्यामुळे मग कोणतेही साधक सोडले तर चालते, जे आपल्याला नको वाटते ते सोडायचं. आपल्याला काय माहिती कुठल्या ह्याच्यावर येणार नाहीत, अंदाजे ठेवायचं. तो एक भाग. म्हणून हे लक्षात घ्यायचं.